जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण तक्रार दिली आहे. कशा बाबतीत तक्रार दिली व काय निवेदन आहे नेमकं? वजीर मोहम्मद शेख इनामदार, राहणार कोंड, जिल्हा धाराशिव, गाव कोंड, हजरत मलंग शाहवली दर्गा इथं आहे. त्या दर्गेच्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं. यापूर्वीही निवेदन दिले, परंतु त्यांनी लक्ष देऊन प्रशासन जे आहे त्यांच्यावर योग्य ते कारवाई करत नाही. बरं, आम्ही वेळोवेळी त्यांच्या निदर्शनात आणून दाखवलं. ज्यांचा काही जागेशी त्या संबंध नाही अशा लोकांना ती पाठीशी घालतात. त्यांचा काही संबंध नाही. दर्गा हजरत मलंग शाहवली पूर्वीपासून आहे तिथं, आणि त्या दर्गेला देवस्थानला मानणारा अन्य समाज आहे. सर्व समाजाचे लोक त्याला मानतात आणि त्याच्यावर दुर्लक्ष का करतात ते? बरं, त्यावेळेस आम्ही वारंवार यांना पाठपुरावा करून आमचं सर्व रेकॉर्ड दाखवले. ग्रामपंचायतलाही त्या जागेची नोंद आहे. 1960ला 80/80ची नोंद आहे. परंतु अक्षरशः तिथं अशी परिस्थिती आहे की देवस्थानला जाणे येण्याकरता सध्या वाट शिल्लक राहिलेली नाही. सांडपाणी, घाणपाणी, संडासचे बांधकाम व टॉयलेट विनाकारण लोक तिथं आजूबाजूला राहणारे जी लोक आहेत त्रास देत आहेत. यांना वेळोवेळी सरकारनं समजावण्याचा प्रयत्न केला, गावातल्या लोकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ती ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. बरं, ही वक्फ बोर्ड संस्था रजिस्ट्रेशन नोंदणी करत दर्गा आहे. वक्फ बोर्ड ऑफिस यांनी येऊन स्वतः तिथं वेळोवेळी 2 वेळेस पंचनामा केला. काय प्रूफ आहे का पंचनामा केलेला? पंचनामा केलेल्याचा प्रूफ आहे, त्यांचं लेटर आहे, जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे. ते तिथं आलेले काय फोटो वगैरे, फोटो पंचनामा करतानाचे काय फोटो वगैरे आहेत ना? फोटो दाखवू शकता आपण? हो, फोटो आहेत पंचनामा केलेले. मंडळाधिकाऱ्यांनी, वक्फ ऑफिसरनी यांनी पंचनामा जे केला ते फोटो आहेत माझ्याकडे. इथं जागा शिल्लक दिसते का तुम्हाला? बघा तुम्ही या छायाचित्रामध्ये. म्हणजे पंचनामावरती काय निदर्शनास आलं आणि नेमकं काय घडलेलं आहे आणि काय आदेश देण्यात आले? यांनी सांगितले की आम्ही याचं निकाली काढून तुम्हाला न्याय देऊ, परंतु ही गेले 4 ते 5 वर्ष झालं मी चक्रा मारतो यांच्याकडे. यांनी न्याय देण्याचा प्रयत्न नाही. आमचं चालू काम बंद करून अतिक्रमणधारक जी बाजूला राहतात त्यांचं अतिक्रमण दिवसांदिवस चालूच आहे. इथली परिस्थिती अशी आहे, तुम्ही स्वतः स्पॉटवर गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथली अवस्था का आहे. त्यांच्याकडे काही कागद नसून ती लोक दंडमशाही वही करतात. त्यांना गावातील लोकांनी अनेक वेळेस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. गावातले व्यक्ती व ढोकी पोलीस स्टेशनचे PI व गावचे पोलीस पाटील यांच्यासमोर ठीक आहे आम्ही काही करत नाही, करू देता असं म्हटले. या पूर्ण प्रकरणाची कल्पना सरपंच, उपसरपंच वगैरेंना आहे का? यांनी काय याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे? ते काय म्हणतायत, ॲक्शन आहे, तुमचं कागद आहे, रेकॉर्ड आहे, दखल देत नाही गाव लेवलला. आणि ही एक प्रकारचं जे आहे आमच्या समाजावर, मुस्लिम समाजावर अन्याय आहे. तरी आमची एकच विनंती आहे की सरकारने याच्यावर जातीने लक्ष घालून विनाकारण आमचा त्रास हो, मानसिक ताण आम्हाला जास्त होत आहे. तिथली परिस्थिती अशी आहे, देवाच्या दरबारात जर लोक असं करीत असतील, देव दरबारामध्ये जर त्याच्या जागेमध्ये दुर्गंधी किती आहे तुम्ही जाऊन प्रत्यक्षात बघा. बरं, मग ह्याच्यामध्ये तुम्ही वक्फ अधिकाऱ्यांना काय सांगितलं आणि वक्फ अधिकाऱ्यांचे काय उत्तर आहे? कारण हे पूर्ण जे जागा आहे वक्फ अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये येते, त्यांच्या अधिकृतमध्ये आहे, तर त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं आणि ते काय उत्तर देत आहेत तुम्हाला? वक्फ ऑफिसरने येऊन तिथं दोनदा मोठ्यावर पंचनामा केला व अहवाल दिला, परंतु त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना आणि मी आदेश केला, मी त्यांच्याकडे पुरावा जे काय रेकॉर्ड होतं म्हणण्याप्रमाणे दाखल केलं असं त्यांनी म्हटले. याच्यापुढे काही त्यांनी ठोस कारवाई केलेली नाही. ही तर प्रॉपर्टी जी आहे वक्फची आहे, याच्यावर वक्फच सगळं काही चालतं, परंतु वक्फ ह्याच्यावर दखल द्यायला तयार नाही. त्यांनी लक्ष दिल्यावर त्यांनी जर योग्य वेळेस जर कारवाई केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. मग आता तुम्ही मागणी काय केली आहे आणि त्यांनी उत्तर काय दिलं? मी साहेबांना 2 वेळेस भेटलो. साहेब म्हणले मी अशा गोष्ट सांगतो आणि त्यांना करायला लावतो, पण अद्यापही कारवाई केलेली नाही. जवळपास मी 3 ते 4 वर्षापासून करतो आणि तिथं दररोज काहीतरी नवीन निर्माण होतं. हे का मुस्लिम समाजावर तुम्ही अन्याय करता? मग आता मागणी काय केली आहे? मागणी काय, आता साहेबांना भेटलो, ती परिस्थितीची म्हणले मी अहवाल पाठवतो, त्यांना सांगतो पंचनामा करून ती काढून घ्यायला लावतो. काढून तर घेत नाही, दिवसांदिवस तिथं अतिक्रमण होत आहे. ठीक आहे, मग आता 5 ते 6 वर्षापासून आपण मागणी करताय, विनंती करताय, त्याचे काय त्याच्या अंती आपल्याला निकाल देत नाहीत, मग पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल काय, शेवट आमची जी मनस्थिती आहे, दिवसांदिवस आम्ही शांत बसताय,
कुठं काय यांना सांगत बसावं काय. आणि काही म्हणायला गेले की ती लगत 5-6 लोक आपल्या अंगावर पळत येतात. आणि त्यांनी 2 वेळेस माझ्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 2 वेळेस माझ्यासंग हाणामारी केली. मी तक्रार दिली, त्यांच्यावर कसलीही गुन्हा दाखल नाही किंवा काही तक्रार घेतलेली नाही. ते राजकीय पुढाऱ्याचा वापर करून ग्रामीण भागामध्ये हे एक मुस्लिम समाजावर अन्याय आहे. साहेबांनी आमची विनंतीपूर्वक मागणी आहे, जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्यावर जातीने लक्ष घालून योग्य ते निकाल द्यावा. आमचं सत्य जे आहे ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करते. ही लोकशाही आहे का नाही असं वाटतंय, कारण हे दाबून सत्याला दाबण्याचा प्रयत्न करतात. 1960ला आमची 80/80ची नोंद असताना मधीच ग्रामपंचायत कार्यालयाने 55/55 कशी केली हो. ज्यावेळेस आमच्या निदर्शनात आलं की इथं खडाखोड झालेली आहे, तरी आमच्याकडे सर्वे रिपोर्ट आहे. 1960ला ग्रामपंचायतने त्याच्यावर शिक्का मारून दिलं आहे की 80/80ची नोंद आहे. सर्वे रिपोर्ट करणारे अधिकारी त्यांचेच होते माननीय. मग पंचनामामध्ये असं नमूद झालेलं आहे का जागा तेवढीच आहे म्हणून? हो, 80 आमच्याकडे रेकॉर्ड आहे. मग आता तुम्ही ह्याच्यावरती काय व्हायला पाहिजे? तुम्हाला तेवढी जागा भेटायला पाहिजे अशी मागणी केली आहे का काय मागणी केलेली आहे नेमकी? आमची एकच जागा आहे की बाबा देवस्थानची जेवढी जागा आहे तेवढी रेकॉर्डप्रमाणे उपलब्ध करून द्यावी. बेकायदेशीर ज्या लोकांनी त्याच्यावर अतिक्रमण केलं आहे त्यांना काढून घेण्यास भाग पाडावे व त्यांनी त्यांच्याकडे काही नसताना ती तोंडानं म्हणतात आमची जागा इथवर आहे. त्यांनी आमचं काम बंद करून डागडुगीचं दार बसविण्याचं नाही बसवायचं म्हणून येऊन त्यांनी दमदाटी केली आमच्यावर आणि आमचं काम बंद केलं. मग आम्ही कुणाला न्याय मागायचा हे तरी सांगा. जिल्ह्यामध्ये न्याय कुणाला मागायचा? त्यामुळं आम्ही काय केलं, जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली की बाबा ह्याच्यावर लक्ष द्या. अनेक वेळेस पोलीस स्टेशनवर यांना दिल्या कंप्लेंट, परंतु आम्हाला न्याय मिळण्याचं काम नाही. त्यानंतर आम्ही यापुढचं विचार करून टोकाचं पाऊल उचलून आमची वरचेवर मनस्थिती जी आहे खराब होत चाललेली आहे, त्यामुळे याच्यावर शासनाने लक्ष द्यावं. आणि आमच्या जीवाला याच्यापासून धोका आहे. ही काय करतात, अनेक वेळेस आमच्यावर ठीक आहे.